नमस्कार मित्रांनो, मी तुमचा गोल्ड ब्लॉग तुमच्या ब्लॉगमध्ये वापस स्वागत करतो. तर मित्रांनो, आता आम्ही चाललो होतो लालबागसाठी विशाल जाणारा. तर आपण गाडी पकडून लगेच पोहोचतो आपण मुंबई सेंट्रल स्टेशनवरती. मुंबई स्टेशन थोडा आपण बाहेर निघता असं आपल्याला भेटतं आपले जे लाडके बाप्पा आहेत. तसे आपल्या माझ्या बाप्पांचं दर्शन. तर गाईज आता बघतो आम्ही हाय खरं तर लालबागच्या नागपाडा येते. तर अजून बघ थोडा बघू तुम्ही बघू शकता दाखवल्याचं तुम्हाला की थोडाच अंतरावर आता किती जास्त 15 मिनिटावर लालबागचा आज येणार आहेत आणि आम्ही सगळे वेटिंग मध्ये आहेत. बघू शकता आणि बोलत नाही काय नाही भावनो गणपती दिसेल त्याच्यानंतर बोलून आहे. हा सगळे पूर्ण हे बघ तुम्ही मला प्रजा दाखवतोय. तर ही होती लालबाग आपली राजा आणि राजाची प्रजा. तर पण फक्त 10-15 मिनिटावर आता आपल्या राजा येणार आहेत लवकरच. लालबागचा राजा लवकर त्याला आपण भेटू तुम्हाला चरण करू. तर भावना आता जस्ट लालबागचं आपलं चरण दर्शन झालंय आणि फुल प्रजा होती तुम्ही बघितलेच असेल. तर आम्ही चालले पुढं चिंतामणीकडे. लवकरच भेटू तुम्हाला पुढं कोटाळा भारी दर्शन झाले आणि नक्की. सगळ्या जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता. महाद्वार या नगरीचा तू, महाद्वार या नगरी. एकदम कडक दर्शन झालंय. चरण कडक दर्शन झालंय. कडक एकदम असं भारी असं दर्शन झालं सगळ्यांचं. आणि आता मी निघलो अयोध्याकडे श्री चिंतामणी यांची आरती घ्यायला. तर आम्ही लवकर चाललोय सगळे चालत चालत पुरा. आणि तुम्ही बघितलं असेल राजा आणि राजाची प्रजा. आला 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 तारदेवचा राजा आला. नवसाला पावणारा हातीला धावून तू दैवत अमुचा विनायका तू, दैवत अमुचा विनायका तू. हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन. गणपती बाप्पा. काय म्हणते तू? बूस्ट द सिक्रेट ऑफ माय एनर्जी. आज सगळ्यांना प्रथमने दिले कॉफी. अरे बूस्ट घ्या बूस्ट तिचं. माय एनर्जी. अरे तू बोलिए. हा. ये मैं नहीं बोल रहा है, तू ही बोल. ये देख ये भाई जो 10वीं नहीं 10वीं के पहले पीते थे रे अभी पीने लगे फिर से. ये आज प्रथम बोला इसके लिए. तेव्हा गणपती बघा आपल्या गणपती झाले इथून. हे गजानन हे गजानन. हे गजानन विनायक, हे गजानन विनायक, हे गजानन विनायक.
ठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळाचं हार्दिक स्वागत. उंबरखाडी सार्वजनिक गिरगाव चौपाटी आपली बघू शकता. फुल एकदम असं सज्ज झालंय. मुंबई आणि स्वच्छ मुंबई. आपल्या मुंबईचे जेवढे पण राजे आहेत, गणपती आहेत, सगळ्यांना मानवंदना द्यायला हे होऊ शकता त्या साईडला. आणि हा आपला उमंग म्हणजे श्री जे मुंबई पोलीस आहे त्यासाठी त्यांनी पण आपले स्वतःचे कॅम्प ठेवले आहेत त्यासाठी. उत्साह हे बघून बघू शकता पुढं की अजून काही विसर्जन चालू आहेत. तुमचा कोटाला मला भेटू लवकरच. हे गजानन हे सुख करता तू दुःख हरता बाप्पा विनायका. हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका. सर्वजनांचे प्रिय दैवत बाप्पा विनायका. महाद्वार या नगरीचा तो राजा विनायका. फायनली आम्ही पोहोचलोय गाव चौपाटीवर. तुम्ही बघितलं असेल की भारी अशी पूर्ण चौपाटी आणि मुंबई नगर सजरी आहे. आपल्या राजाने जे गणपती आहेत त्यांना मानवंदन द्यायला व त्यांचे विसर्जन हे करायचं, मिरवणूक करायचं. तर अजून तरी बघू शकता लय असे आहेत त्यांचे विसर्जन होणं बाकी आहेत. चालू आहेत आपले. आणि मागे बघू शकता आपला आता चालू आहे परगावचा राजा म्हणजे गिरगावचा राजा. त्याची आता विसर्जन मिरवणूक निघणार आहे लवकर. तर बघू आपलं जे भेटील असेल. राजा विनायका राजा विनायका तू राजा विनायका. हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन. तू आधीश्वर तू परमेश्वर तूच ईश्वर. हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन. ठीक है उसको ना भाई पैर से निकाल लेना. तुझको फिर से जलवा दिखाना ही होगा. अगले बरस आना है आना ही होगा. देखेंगी तेरी राहें प्यासी प्यासी निगाहें तो मान ले तू मान भी ले कहना मेरा. लौट के तुझको आना है सुन ले कहता दीवाना है. जब तेरा दर्शन पाएंगे चैन तब हमको पाना है. मोरिया 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 रे पप्पा मोरिया 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 रे. मोरिया 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 रे पप्पा मोरिया 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 रे.
नमस्कार माझा तर मित्रांनो आज आले मी खरं तर 3 दिवसानंतर. जेव्हा आपलं विसर्जन होतं त्या दिवशी आलतो, तर तेव्हा बघितलं असेल तुम्ही असे विसर्जन पण झाले. आणि तेव्हा खरं आम्ही थांबलो नाही, कारण आम्ही 11 वाजता निघलो जेव्हा जायचं होतं. आणि लालबागच्या राजाचं त्या दिवशी रात्री 9:30ला असं विसर्जन झालं चांगल्या प्रकारे. तर मागं बघू शकता बघा, तिथं आहे ना मागं लालबागच्या राजाचा ताफा आहे, अजून पण आहे तिथं. तर तिथून मग आता आलोय, अजून पण ताफा आहे. आणि ज्या मागच्या काही मूर्ती होत्या असं काही मूर्ती हटवल्या व काही काही तुम्ही बघू शकता मागं त्या साईडला अजून पण स्वच्छता कार्यक्रम चालू आहे, ते करतायत. तर असा आपला चांगला लॉग होता. तर तुम्ही ज्यांनी नक्की माझा आवडला लॉग आहे तुम्ही लाईक करा, शेअर करा विसरू नका. आणि ज्यांनी कमेंट करून सांगा की मला काय वाटलं लॉगमध्ये आणि कुठं जाऊ मी नेक्स्ट टाइम. तर मग जास्त काही तुमचा टाइम घेत नाही. तुमचं होटल रमेश राणे. बाय बाय.